जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या 15% असून येथे अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे। 2023 मध्ये 219 अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंदवले गेले तर 2024 मध्ये हा आकडा वाढून 258 झाला आहे। या चिंताजनक आकडेवारीमुळे समाजाच्या उन्नतीसाठी गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। आयोगाची भूमिका ही समन्वयकाची असून शासन, प्रशासन व समाज यांनी एकत्रितपणे मागासवर्गीयांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे आवाहन राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी केले। ॲडव्होकेट मेश्राम म्हणाले, ही व्यवस्था बदलायला हवी। कधी कधी राजकीय हेतूनेही अॅट्रॉसिटीचे काही गुन्हे घडतात। आयोगाची भूमिका समन्वयक म्हणून महत्त्वाची आहे, कारण शासन, प्रशासन आणि समाज यांनी मिळून चांगली परिस्थिती घडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। स्मशानभूमीच्या समस्येवर लक्ष देताना काही गावांमध्ये गंभीर अडचणी असल्याचे आढळले आहे। याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस विभागाच्या अहवालांची मागणी करण्यात आली आहे। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांनी याबाबत अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली। संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोगाचा उद्देश आहे की समाज, प्रशासन आणि शासन यांच्या सहकार्याने अॅट्रॉसिटीचे प्रमाण कमी करणे आणि मागासवर्गीय घटकांचा सर्वांगीण विकास साधणे। सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी आयोगाची ही पहिली पायरी आहे, जी भविष्यातील सकारात्मक बदलांसाठी महत्त्वाची ठरू शकते। आयोगाचे कार्य आणि त्याचे उद्दिष्टे समाजातील सर्व घटकांसाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे आहे, असेही आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मेश्राम यांनी स्पष्ट केले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।